अन्य संकीर्ण घडामोडी 1818 दरम्यान दिल्लीची सत्ता मराठा सरदार दौलतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होती. सातारचे छत्रपती प्रतापसिंग यांनी 1827 साली सभानीती हा राजनीतीविषयक ग्रंथ लिहिला. ते दररोज रोजनिशी लिहित असत. वाईचे दत्तोपंत पटवर्धन यांनी समाज सुधारक संशोधक यांच्या चरित्रावर आधारित राष्ट्रीय कीर्तन हा प्रवाह रूढ केला. ब्रिटिशकालीन मुंबईतील नाट्यगृहे, प्ले हाऊस, रिपन, व्हिक्टोरिया. दक्षिण भारतात मुस्लिम राज्यकर्त्यांच्या आश्रयामुळे दख्खनी लघुचित्रशैली विकसित. प्राचीन काळी हस्तलिखितांतील लघुचित्रे पर्शियन शैलीतील होती. पेशवाईत शनिवार वाड्यात जेम्स वेल्स या स्कॉटिश चित्रकाराने सवाई माधवराव व नानासाहेब फडणवीस यांची चित्रे रेखाटली होती. पुण्यातील गंगाराव तांबट या चित्रकाराने वेरूळ कार्ले येथील लेण्याची रेखाटलेली चित्रे येल विद्यापीठातील कला संग्रहालयात जतन केलेली आहेत. जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या पेस्तनजी बोमंजी या चित्रकाराने अजिंठा लेण्यामधील चित्रांच्या प्रतिकृती बनविल्या. औरंगजेबाच्या काळातील ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खापीखान, निकोलाय मनुची या इतिहासकारांमुळे मुघल काळातील इतिहास समजतो. विख्यात नर्तक पंडित उदय शंकर 1900 ते 1977 यांनी भारतीय शास्त्रीय नृत्य व युरोपियन नृत्यनाट्य परंपरा यांचा मेळ साधणारी नृत्यशैली विकसित केली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कॅनिंघम उपयोजित इतिहास म्हणजे जनांसाठी इतिहास. महाराष्ट्रात ठकी नावाच्या रंगीत लाकडी भावल्या बनवल्या जात असत. पेशवाईतील मल्ल विद्यागुरु बाळभट देवधर यांनी कुस्तीसाठी आवश्यक मलखांब व डावपेचांची निर्मिती केली. महाराष्ट्रात विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या लिखाणातून राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रारंभ झाला. प्राच्यवादी इतिहासकार वैदिक वाङ्मय व संस्कृत साहित्याच्या अभ्यासास प्राधान्य देतात. 17व्या शतकाच्या उत्तरार्धात विकसित झालेल्या मराठी चित्रशैलीवर राजपूत चित्रशैली व युरोपियन चित्रशैली यांचा प्रभाव पडलेला आढळतो. कला प्रकारांची दुःखकला, चित्रकला व शिल्पकला आणि ललित कला, अंगिक कला असे वर्गीकरण केले जाते. लोककलेचा प्रवाह अश्मयुगीन काळापासून अखंडितपणे संक्रमित झालेला आहे. नियमाने बांधलेली असलेली अभिजात कला दीर्घकालीन प्रशिक्षणाने साध्य होते. चित्रकला द्विमितीय 2D असते तर शिल्पकला त्रिमितीय 3D असते. 1857 साली मुंबई जे स्कूल ऑफ आर्ट्स अँड इंडस्ट्रीची स्थापना. सातवाहन काळात शालिवाहन काळ हा महाराष्ट्रातील सुवर्णयुग म्हणून ओळखला जातो. वाकाटकाच्या काळात ह्युयन या चीनी यात्रेकरूने मराठवाड्यास भेट दिली. वाकाटकाच्या कारकिर्दीत इसवी 460 ते इसवी 550 या काळात अजिंठा, औरंगाबाद, जंजाळ, धाराशिव या ठिकाणी महायान गुफांची निर्मिती झाली. राष्ट्रकुटांच्या काळात वेरूळ येथील अखंड पाषाणातील प्रसिद्ध कैलास लेणे, कंधार येथे कालप्रियनाथाचे मंदिर या कलाकृती साकारण्यात आल्या. यादवान काळात मराठवाड्यात देवगिरीचा किल्ला बांधला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचे भोसले घराणे हे मूळचे मराठवाड्यातील वेरूळ येथील आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम धर्म स्वीकारलेल्या नेताजी पालकर यांना शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले. मराठा कालखंडात गावच्या लोकवस्तीस पांढरी तर लागवडीखालील शेतजमिनीस काळी किंवा काळी आई असे संबोधत. शिवाजी महाराजांच्या काळात हिरोजी इंदुलकर, आबाजी सोनदेव, मोरोपंत पिंगळे या स्थापत्य विशारदांच्या मार्गदर्शनाखाली अनेक किल्ले बांधण्यात आले. वेद काळात स्त्री पुरुष समानता होती. त्यानंतरच्या काळात हिंदू धर्मावर मनुस्मृतीचा प्रभाव वाढल्याने स्त्रियांना दुय्यम स्थान प्राप्त झाले. साकर खेरड्याची लढाई 1 ऑक्टोबर 1724 रोजी या लढाईत निजाम उल मुल्क याने मुघल सुभेदार मुबारिज खानाचा पराभव केला. हैदराबादचा निजाम व ईस्ट इंडिया कंपनीच्या यांच्यात 12 ऑक्टोबर 1800 रोजी तैनाती फौजेचा करार झाला. निजाम राजवटीत 1927 साली मराठवाड्यातील औरंगाबाद येथे इंटरमिजिएट कॉलेजची स्थापना झाली. निजामांच्या हैदराबाद राज्यात पारसी ही राज्यभाषा होती.
1891 मध्ये लोकमान्य टिळक यांनी मराठवाड्यातील लातूर येथे पहिली जिनिंग प्रेस स्थापन केली. टिळक यांनी 1915 साली भाषावर प्रांत रचनेची मागणी केली होती. लोकमान्य टिळक यांना इंग्रज सरकार आपला प्रथम क्रमांकाचा शत्रू मानत असे. 1901 साली परभणीत स्थापन झालेले गणेश वाचनालय हे मराठवाड्यातील सर्वात जुने वाचनालय. ऑगस्ट 1902 मध्ये आक्रू वाघमारे यांच्या पुढाकारातून औरंगाबाद येथे बलवंत वाचनालयाची स्थापना झाली. केशवराव कोरटकर व वामन नाईक यांच्या प्रयत्नातून 1914-15 मध्ये हैदराबाद येथे दक्षिण साहित्य संघाची स्थापना. 1920 मध्ये डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या अध्यक्षतेखाली हैदराबाद येथे महाराष्ट्र साहित्य संमेलन पार पडले. यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या ऋणानुबंध या ग्रंथात संयुक्त महाराष्ट्राविषयी लिहिताना मराठी भाषिकांच्या एकीकरणाची ओढ साहित्य संमेलनातून निर्माण झाली आहे असे मत व्यक्त केले. आंध्र प्रदेश या स्वतंत्र राज्याच्या निर्मितीसाठी तेलुगू नेते पट्टाभी सिद्धरामय्या यांचे योगदान मोलाचे ठरले. कन्नड नेते रंगराव देवाकर यांनी कर्नाटक या स्वतंत्र राज्याच्या निर्मितीसाठी मोठा संघर्ष केला. 1953 यशवंतराव मोहिते यांनी विधानसभेत मांडलेले संयुक्त महाराष्ट्राच्या एकीकरण ठरावास मोरारजी देसाई यांनी विरोध केला. 1713 साली बाळाजी विश्वनाथ पुण्याचे पहिले पेशवा बनले. कंपनी सरकारने 1843 साली सिंध प्रांत, 1847 साली कुलाबा संस्थान तर 1848 साली सातारा संस्थान हे प्रदेश मुंबई प्रांतास जोडले. महाराष्ट्रात देशी भाषेतून ग्रंथ निर्मिती करण्यासाठी लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्या सहकार्याने 1820 साली मुंबईत द नेटिव्ह स्कूल अँड स्कूल बुक कमिटी ही संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेने मुंबईत अनेक शाळा सुरू केल्या. फर्दुंजी मर्जबान यांनी 1822 साली मुंबईत गुजराती व इंग्रजी भाषेतून निघणारे मुंबई समाचार, बॉम्बे समाचार हे पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र सुरू. 1849 मध्ये पुण्यात साप्ताहिक स्वरूपात सुरू झालेल्या ज्ञानप्रकाशचे 1904 मध्ये दैनिकात रूपांतर. 1848 साली स्थापन झालेल्या ज्ञानप्रसारक सभेचे पहिले अध्यक्ष होते डॉक्टर भाऊ दाजी लाड. महाराष्ट्रातील रामोशी समाजाचे लोक निजामाच्या प्रदेशातील शोरापूरच्या राजास आपला प्रमुख मानत व आपल्या नावापुढे नाईक ही संज्ञा लावत असत. 1868 साली मेरी कार्पेंटर यांनी नॅशनल इंडियन असोसिएशन या संस्थेच्या स्थापनेत सहभाग घेतला. 1905 मध्ये बरिंद्र कुमार घोष यांनी भवानी मंदिर या पुस्तकातून क्रांतिकारी कार्याचे संघटन करण्याबाबत माहिती दिली. ज्या चळवळी लोकसमूहामध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठी परिवर्तन घडवून आणतात त्यांना समतेच्या चळवळी म्हणतात. मुंबईतील हिंदू मुस्लिम दंगलीच्या वेळी शांतता निर्माण करणाऱ्या नारायण मेघाजी लोखंडे यांना ब्रिटिशांनी राव बहादूर व जस्टिस ऑफ पीस या पदव्यांनी सन्मानित केले. 3 मार्च 1707 रोजी मुघल बादशाह औरंगजेबाचा मृत्यू अहमदनगर येथे झाला. मेजर लुसी स्मिथ यांनी 1869 मध्ये महाराष्ट्रातील गोंड घराण्यासंबंधी सर्वप्रथम संशोधन केले. 1708 मध्ये नांदेड येथे गुरु गोविंद सिंगांची हत्या करण्यात आली. महाराष्ट्रात 1664 मध्ये मुंबई येथे पहिला छापखाना सुरू करण्यात आला. 1842 मध्ये अमेरिकन मिशनरी लोकांनी महाराष्ट्रात ज्ञानोदय हे मराठी इंग्रजी पाक्षिक सुरू केले. मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून सरळ नेमणूक झालेले पहिले महाराष्ट्रीयन न्यायमूर्ती के.टी. तेलंग त्यांनी पाश्चात्य विद्वानांना रामायणाचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करण्यास भाग पाडले. 1952 मध्ये व्ही.डी. देशपांडे यांनी संयुक्त महाराष्ट्र हे साप्ताहिक सुरू करून पहिल्याच अग्रलेखात मुंबईसह महाराष्ट्राची मागणी केली. हैदराबाद विधानसभेत जनता लोकशाही आघाडीतर्फे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडण्यात आला होता. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मंजूर करणारी एकमेव विधानसभा म्हणून इतिहासात हैदराबाद विधानसभेची नोंद झाली. छत्रपती शाहू महाराजांना राजर्षी हा किताब बहाल करण्यापूर्वी भारतीय इतिहासात हा मानाचा किताब केवळ विश्वामित्र ऋषी व जनक राजा यांनाच देण्यात आला होता. गांधीजी यांच्या सूचनेवरून ठक्कर बाप्पा यांनी भिल्ल जमातीच्या शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी प्रयत्न केले. 1818 साली ब्रिटिशांनी भारतात रयतवारी पद्धत सुरू केली. जागतिकीकरण, आधुनिकीकरण व औद्योगिकीकरण या घटकांमुळे शहरीकरणाची प्रक्रिया गतिमान झाली. युवक क्रांती दल या विद्यार्थी संघटनेने
भांडवलशाही, मनोवाद, बेरोजगारी, जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था, स्त्री दास्यत्व, शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचार तसेच आणीबाणी विरोधी लोक स्वतंत्र आंदोलने लढून विद्यार्थी हा समाज परिवर्तनातील महत्त्वाचा घटक असल्याचे सिद्ध केले. सिधुताई सकपाळ यांनी अनाथांची माय बनून अनाथ पोरक्या मुलांसाठी अनमोल कार्य केले. आलेख विद्या 64 कलांपैकी चित्रकलेस आलेख्यम किंवा आलेख विद्या म्हणतात. आलेख्य विद्येचे 6 महत्त्वाची अंगे: षष्टांगे, षडांगे, रूपभेद, आकार, प्रमाण, मोजमाप व रचना, भाव प्रदर्शन, लावण्य योजन, सौंदर्य, सादृश्यता, वास्तव, वर्णिकाभंग. ललित कलांच्या सादरीकरणातून मूलभूत असणारे 9 रस: शृंगार, वीर, रौद्र, करुण, हास्य, विभत्स्य, भयानक, अद्भुत, शांत.